नमस्कार मित्रांनो, मी सुरेश ज्ञानेश्वर स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व त्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ लेटेस्ट 2025 मधला आहे व्हिडिओ। तर मित्रांनो, घर बसल्या जातीचा दाखला कसा काढायचा मोबाईल तर्फे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सरकारी मेन म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आपली कास्ट जी आहे ती कशासाठी उपयोगी पडते, तर ती जी आहे ती आपली शाळेत प्रवेश, सरकारी नोकरी, शिष्यवृत्ती किंवा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा गरजेचा आहे। तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणि कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्यासाठी आता खूपच सोपं झालेलं आहे मित्रांनो। तर ते कसं मी तुम्हाला काही मिनिटात सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, संस्थांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी किंवा सरकारी नोकरीत विशेष सवलतीसाठी लागतो, तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती फी माफ किंवा आरक्षित जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी आणि नोकरीसाठी सरकारी नोकरीत आरक्षण, वयोमर्यादा सर्व सवलत आहे। तर मित्रांनो, योजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या या अटी आहेत मित्रांनो, आणि हाच जो आहे तो SC, ST, OBC यांना हा आरक्षणाचा लाभ दिलेला आहे। तर त्यांना त्यासाठीच फक्त कास्ट सर्टिफिकेट इथे निघू शकतो मित्रांनो, कारण की ते सर्व जी माहिती असते ती फक्त आणि फक्त SC, ST, OBT वाल्यांनाच मिळणार आहे। तर मित्रांनो, संस्थेच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, ओळखपत्र त्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहेत, तर त्यासाठी ना ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट, जात दर्शनावरील कागदपत्र आणि तुमच्या वडिलांचं किंवा आजोबांचं शाळा सोडल्याचं TCचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला आणि शपथपत्र मित्रांनो, जातीचा पुरावा म्हणून शपथपत्र सुद्धा इथे लागणार आहे आणि रहिवासी पुरावा सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे की तुम्ही या गावचे रहिवासी आहात म्हणून। तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला सरकारी पोर्टलवर जायचंय तुम्हाला सुरुवातीला। त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्राउझर किंवा मोबाईल ॲप वरती आपले सरकार.महा ऑनलाईन गव्हर्नमेंट याच्यावरती जायचं आहे आणि वेबसाईटला भेट द्यायची आहे। जर तुमचं अकाउंट नसेल तर नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करा आणि एक नाव आणि मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून लॉग इन करू शकता मित्रांनो तुम्ही इथं। आणि ते झाल्यानंतर अर्ज भरा, तुमची वैयक्तिक माहिती आणि नाव, पत्ता, संपर्क आणि जातीची माहिती भरा। सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा। टिप: फाइल्स PDF मध्ये फॉर्मॅटमध्ये आणि 2 MB पेक्षा कमी असण्याच्या आकारात यावे लागतात मित्रांनो। आणि फी भरा तुमची। अर्जाची फी साधारणतः 20 ते 25 रुपये किंवा 25 ते 50 रुपये ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग UPI द्वारे भरू शकता। आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्जाचा ID मिळून जातो मित्रांनो, तुम्ही एक अर्ज केलेला। आणि जर तुम्हाला दाखला डाउनलोड करायचा असेल तर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही दाखला सुद्धा PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता मित्रांनो, आणि तो प्रिंट ठेवा आणि किंवा त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपात वापरू शकता मित्रांनो तुम्ही इथं। आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रोसेसची तुलना काय आहे मित्रांनो इथं, तर मित्रांनो, ऑनलाईन ऑफलाईनची सुविधा सुद्धा तुम्हाला इथं खूप जागी देण्यात येणार आहे। जात दर्शनावर कारण कागदपत्र नसेल तर काय करावं, तर त्यासाठी तुमचं नातेवाईकांचं उदाहरणार्थ चुलत भाऊ, आजोबा जातीचा दाखला किंवा जन्म नोंदणीचा उतारा वापरू शकता मित्रांनो। आणि दाखला किती वेळ वैध राहतो, जातीचा दाखला सामान्यतः कायमस्वरूपी वैध राहतो, परंतु मित्रांनो काही संस्था नवीन दाखला मागू शकतात, त्यासाठी फी परत मिळते का, तर नाही मित्रांनो। जर अर्ज रद्द झाला तर फी मिळत नाही, तर ती पुन्हा अर्ज करू शकता मित्रांनो। आणि त्याच्यानंतर कागदपत्र नीट तपासा, सर्व कागदपत्र स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावीत। इंटरनेट कनेक्शन: अर्ज भरताना चांगलं इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा आणि स्कॅन वापरा, त्यासाठी स्कॅनर हा ॲप वापरू शकता। अर्ज ID जपून ठेवा, अर्जाचा स्टेटस सुद्धा तुम्हाला तपासायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या।